ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आता नवरात्र 9 दिवस आपण देवीची उत्सव केला, आनंद साजरा केला. आणि उद्या काय आहे? दसरा, दशहरा. आता याचं पुराणामध्ये असं महत्त्व आहे, रामाना शक्ती उपासना केली आणि 10व्या दिवशी रावण मारला. आता पांडवांनी कौरवांना युद्ध करण्याकरता त्यांचं जे हत्यार आहे ते शमीच्या खोडात ठेवलं होतं आणि त्यांनी 10व्या दिवशी ती हत्यारं बाहेर काढली आणि कौरव पांडवाचं युद्ध केलं. आता दसरा जो उत्सव आहे हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुख्य मानला जातो. दसरा, गुढीपाडवा, तीळ संक्रांत. तर ह्या दिवशी कोणते शुभ काम केले जातं. आता हे झालं अध्यात्म. आता विज्ञान. ज्या वेळेला शेतकरी कष्ट करतो, देव 10 दिवस झोपलेला असतो, 4 महिने, आणि ह्या दसऱ्याच्या दिवशी लोक काय करतात, देवाला धान्य वाहून नेतात. तर देव काय म्हणतो, हे माझं कष्ट नाही, मी झोपेलो होतो, हे कष्ट तुझंच आहे. दशहरा म्हणजे रावण. 10 इंद्रिये, 9 इंद्रिये आणि 10वं मन. हे 10वं मन जर आपण आकळलं, हे भगवंताच्या चरणी जर लीन केलं, तर आपल्या कोणत्याही कामाला शुभ होणार आहे. म्हणून दसऱ्याच्या दिवशी शुभ काम करा. 9 इंद्रिये जे आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, ही इंद्रिये अनेक ठिकाणी जातात आणि त्याच्यापासून दुष्परिणाम होतात. मग मानवाला दुःख होऊ नये, दुष्परिणाम होऊ नये, आणि मग आपल्याला हे दसऱ्याच्या दिवशी आपण काय संकल्प करायचे, माझे जे 10 इंद्रिये जे आहे ते भगवंता हे तुला अर्पण आहे. आणि मग ज्या वेळेला 10 इंद्रिये आपण देवाला अर्पू, तेव्हा आपल्या हातून कोणते शुभ काम होणार आहे. म्हणून शुभ काम होण्याकरता या दसऱ्याच्या दिवशी जगा आणि जगू द्या. मी जगल, दुसऱ्यालाही जगल, माझ्या हातून कोणते वाईट काम होणार नाही, असा संकल्प करा. जय भैरवनाथ.